नमस्कार मंडळी, मी प्रतीक कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आहे 28 जानेवारी आणि आज आहे रविवार। तर आपण 26 तारखेपासून राईड चालू केली होती। आपण पहिला गेलो होतो स्टॅच्यू ऑफ युनिटीला, त्यानंतर आपण गेलो तिकडनं आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीचं दर्शन घेतलं, दर्शन म्हणजे विजिट केलं। विजिट केल्यानंतर आपण निघालो दमणसाठी काल 27 तारखेला, आणि काल आपण दमणमध्ये आलो, आपण स्टे केला आणि आता आपण दमणवरून निघालेलो आहोत। थोडं आपण दमण एक्सप्लोर करणार आहोत आणि दमण एक्सप्लोर करून आपण आज फायनली घरी निघणार आहोत। रात्री आम्ही 6-7 वाजता स्टॅच्यू ऑफ युनिटीवरून दमणला पोहोचलो। त्याच्यानंतर आम्ही थोडंसं बीच फिरलो, थोडं खाल्लं पिल्लं, काही लोकांना शॉपिंग करायची होती ती शॉपिंग पण केली आणि नंतर आम्ही 11-11:30ला झोपून गेलो। आम्ही सकाळी मस्त उठलो 10 वाजता आणि मस्त आता चेकआउट वगैरे करून मुंबईसाठी निघालेलो आहोत। तर दमण ते आपलं घर नालासोपारा 125 किलोमीटर 130 किलोमीटर आहे। तर 2 तास मॅपमध्ये दाखवत आहेत। तसं सकाळी नाश्ता आम्ही केला आहे चांगला बऱ्यापैकी, ऑमलेट, पाव, मॅगी हे सगळं नाश्ता करून आम्ही आता निघालेलो आहोत। आता आपल्या पुढे रुपेश आहे आणि स्वप्नील आहे, बाकीचे आपली एक I-20 आहे तिच्यासोबत पुढे निघून गेले। आम्ही तिघं पाठी आहोत। आपण मॅप लावला होता, तो मॅप आपण रॉंग साईडला गेलो, उलट्या दिशेला गेलो। आपल्याला विरुद्ध दिशेला जायचं होतं, तर आपण गेलो दुसऱ्याच ठिकाणी। तर आता आपण पुन्हा U-टर्न घेतलेला आहे। मॅप कधी कधी आपल्याला फसवतो, हे मित्रांनो तुम्ही नक्की लक्षात ठेवा, कारण काल पण आमच्याबरोबर दोनदा असं झालं की मॅपने आम्हाला फसवलं। जिथे आम्ही लोकेशन टाकलं होतं तिकडे निघाली फॅक्टरी आणि लोकेशन तिकडेच दाखवत होतं की तिकडेच आहे, आणि लोकेशन तिकडे नव्हतं, तिकडनं 2-3 किलोमीटर अजून पुढे होतं। तर मॅप असा कधी कधी आपल्याला फसवतो, तर मॅपवर जास्त भरोसा ठेवू नका। आजूबाजूच्या लोकांना ना विचारा एकदा की हे जागा कुठे आहे करून, ते परवडेल एखाद वेळी, कारण मॅप हर टायमाला बरोबर नसतो। समोर हा बीच आहे, बीच बघा, हा सगळा आहे ना बीचचा परिसर आहे, हा पूर्ण दमण बीच आहे। हे आता इथे सगळे ह्या साईडला स्टॉल आहेत, काय खायचं प्यायचं असेल तर इकडे खाऊ शकतो, आणि ही पूर्ण बीच आहे। ही सायकल बघा, कपल लोकांसाठी ही सायकल आहे, ते चालू म्हणजे लहान पोरं पण चालवू शकतात, मस्त अशी सायकल आहे। हा पूर्ण बीच आहे आणि ह्या रस्त्यावर स्पीड लिमिट आहे। तर इकडे ह्या रस्त्याला, दमण बीचच्या रस्त्याला कोण येत असेल ना तर स्पीड लिमिटनुसार या। बीचच्या रस्त्याला थोडंसं काम चालू आहे, रस्त्याचं काम चालू असल्यामुळे थोडा रस्ता खडबडीत आहे, आणि हा मला वाटतं मार्केट प्लेस आहे, तर त्यामुळे इथे गर्दी आहे असं वाटतंय। रेसिडेन्शियल पण आहे इथे आणि हॉटेल्स वगैरे पण भेटतात इथे। गोव्याला एवढ्या लांब जाण्यापेक्षा जर तुम्हाला गोव्याची फिलिंग घ्यायची आहे तर दमणला येऊन गोव्याची फिलिंग घ्या, सेम फिलिंग आहे। फक्त इथे थोडंसं टायमाचं लिमिट आहे, सगळं 10 वाजता इकडे बंद होऊन जातं, म्हणजे जे बीचवरचे रेस्टॉरंट वगैरे आहेत ते 10 वाजता सगळे बंद होऊन जातात, आणि जे रस्त्यावरचे रेस्टॉरंट आहेत ते 11 वाजेपर्यंत मॅक्स उघडे असतात आणि 11 वाजता बंद होऊन जातात। तर त्यांचं पण जे रिस्ट्रिक्शन आहे ते 11पर्यंत आहे मॅक्स त्यांना ओपन ठेवायला, त्यामुळे खाण्यापिण्याचं सगळं 11 वाजेपर्यंतच उघडं असतं, मग सगळं सामसूम होऊन जातं। छान असा सुंदर नवीन ब्रिज तयार झालेला दिसतोय। या ब्रिजवर जर तुम्ही आलात तर बाईकसाठी 40 आणि 4 व्हीलरसाठी पण 40ची लिमिट आहे। मस्त अशी खाडी एकदम, ही मस्त पाणी आहे। ब्रिज तो सुद्धा एक ब्रिज आहे, तिकडे पण त्याच्यावरून पण गाड्या जातात, आणि हा पण ब्रिज आहे ह्याच्यावरून पण गाड्या जातात। छान आहे तो ब्रिज, पण मस्त दिसतो। होडी दिसत आहेत का, मच्छीमारीचं चालू आहे वाटते, रात्रीचं ह्या लाइटिंगमध्ये ना छान दिसत असेल ब्रिज। आता आम्ही लेफ्ट घेतलाय, कुठे चाललोय आम्हाला माहित नाही। आमचा रुपेश भाऊ त्याच्याकडे मॅप लावलाय त्यांनी, आम्ही त्याला फॉलो करतोय। कोणती तरी चेकपोस्ट आहे, वर बघा कॅमेरे लावलेत, सो इकडने येताना ना थोडंसं सावकाशात या, वर कॅमेरे लावलेत आणि हा पूर्ण बाजार भरलाय, बाजार।
बाजार भरलाय. टोपल्या बघा टोपल्या. गावातून जो रोड आहे ना त्याच्यातून चाललो आहोत. दोन्ही साईडला घरं आहेत आणि मस्त आपल्या कोकणात जसा रस्ता असतो छोटा, दोन्ही साईडला घरं असतात आणि मध्ये छोटा रस्ता असतो, तसाच रस्त्याने आम्ही मस्त चाललेलो आहोत. आणि शायद हाच रस्ता आम्हाला NH48ला कनेक्ट करेल असं वाटतंय. मला पण आयडिया नाही आहे, पण ज्या प्रकारे शॉर्टकट दिसतोय ना त्या प्रकारे आम्हाला वाटतं की तो NH48ला आम्हाला कनेक्ट करेल. तो सारीगाममध्ये हा पूर्ण एरिया सारीगाम आहे. थोडासा नॅरो रोड आहे त्यामुळे ट्रॅफिक आहे इथे. ओ मंदिर बघा किती छान आहे. जय जय राम. रामाचं मंदिर आहे, बंद आहे सध्या. अरे जायला छोट्या रस्त्यामध्ये बस घुसवल्या भाईनी त्याने. अच्छा लग्न आहे तिथे. ओके सारीगाम भिलाड. ओके भिलाड आलेला आहे. मागे गेलं भिलाड स्टेशन आणि आता आपण आलोय फाटकामध्ये. मालगाडी आहे, मालगाडी नाही रे. वांद्रे टर्मिनस बरमार. फाटक कधी खोलताय यार. एकच गाडी जाते किंवा दोन किती जातात माहित नाही. खोला खोला फाटक खोला. 3 ट्रेन गेल्यानंतर भिलाडचं फाटक खोललंय भाई. रायडिंग जॅकेट मध्ये पूर्ण भिजवून टाकला. 3 ट्रेन गेल्या त्यानंतर हे बघा हे भिलाड स्टेशन. 3 ट्रेन गेल्या त्यानंतर भिलाडचं फाटक खोललं. काम 25 झालं ना आमचं बाई. आणि आता आम्ही फाटक क्रॉस करून राईट मारणार आहे नॅशनल हायवे 48ला. आता आम्ही नॅशनल हायवे 48 कनेक्ट केला आहे. तिकडे U-टर्नच नव्हता, राईट टर्नच नव्हता, पण बाईकसाठी चालून गेलं. 4 व्हीलरला चालणार नाही ते. तर आता आम्ही गुजरात बॉर्डर जवळ पोहोचलेलो आहोत. ही आता समोर दिसते ती गुजरातची बॉर्डर आहे. अजून आमचे बाकी पब्लिक राहिली पाठी वाटत त्या टर्निंगला. फाटकमधून जसं बाहेर निघाल्यानंतर राईट टर्न आहेच नाही. राईट टर्न बंद केला. पूर्ण भिलाडला फिरून जाऊन यावं लागेल, पण आम्ही शॉर्टकट घेतला ना भाई. वेलकम टू महाराष्ट्र गाईज. आपण महाराष्ट्र आणि गुजरातची बॉर्डर आपण आता क्रॉस करतोय. आपण गुजरातमधून आता महाराष्ट्रामध्ये एंट्री करतोय. ही आहे ट्रकचं सगळं इकडे चेकिंग वगैरे होते. आणि आपण आता ह्या रोडनी चाललेलो आहोत जिकडनं 4 व्हीलर अलाउड आहे. आणि तिकडे सगळं चेकिंग टॅक्स बिक्सचं ते सगळं होतं. आणि इथे आपली बॉर्डर चालू होते. ह्याच्या पलीकडे गेलं की महाराष्ट्र. तर आता आपण महाराष्ट्रामध्ये एंट्री करतो आहोत. थोडंसं इथे झिगझॅग असल्यामुळे ट्रॅफिक आहे. आपण आता महाराष्ट्रामध्ये एंट्री केलेली आहे. गुजरातला टाटा बाय बाय, पुन्हा भेटू नंतर केव्हा तरी जेव्हा राईड होईल तेव्हा. आता आपण महाराष्ट्रात इन केलेला आहे. चला तर मग थोडी राईड एन्जॉय करूया.
काय आहे ह्याच्यात कोण सांगू शकेल का? मला वाटतं मेट्रोचं काहीतरी आहे, मेट्रोचंच आहे. कसलं प्रोडक्ट आहे काय आहे काय माहिती. हे एवढं भलं मोठं अख्खं पूर्ण रस्ता जाम करून ठेवलाय आणि ते पण घाटात चढणीवर. मस्त असा प्रवास आपला झालेला आहे. ऑलमोस्ट आपला प्रवास आता संपत आलेला आहे. आपण आता पोहोचलो आहे खानिवडा टोल नाक्याला. हे बघा हे रस्त्याचं काम असं चालू आहे. या चांगल्या अशा रस्त्याची सरकार बँड वाजवत आहे आणि त्यामुळे ट्रॅफिक करून ठेवत आहे रस्त्याला पूर्ण. आणि आपली जी 26 तारखेला राईड चालू झाली होती ती आज संडेला जाऊन संपत आहे. ऑलमोस्ट आता 4 वाजलेले आहेत. आम्ही खानिवडा टोल नाक्याला पोहोचलो आहे. 20-25 मिनिटात आम्ही घरी पोहोचून जाऊ. तर पुढे खूप जाम आहे असं मॅपमध्ये दिसतंय. तर चला बघूया पुढे जाम आहे का आणि बघूया पुढे हे काय कसं काय ते आणि आपली राईड संपवूया. चला. ब्रिजवर पण सुद्धा हे असं काम करून ठेवलंय. त्यामुळे बघा एका टायमाला एकच ट्रक जाऊ शकतो. बाईक जायची पण जागा नाही आहे. तर हे सरकारचे किसे भरण्याचं वाटतं एक नवीन त्यांनी उपाय शोधलेला आहे की आपले असे नाही तसे किसे कसे भरता येईल, टक्केवारीमध्ये कसं काम करता येईल. हे असे रोडचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते पुन्हा खोदून ते पुन्हा बनवून मग आपले किसे कसे भरायचे हा एक नवीन मार्ग काढलेला आहे. आणि सामान्य जनतेला कसा त्रास देता येईल हे तर त्यांना चांगलंच माहिती आहे. हा मुंबई अहमदाबाद हायवे बनवायची पुन्हा काही गरजच नव्हती, कारण हा ऑलरेडी चांगला होता. याला कशाला बनवतात ते समजत नाही. वेलकम टू विरार गाईज. आता आम्ही नॅशनल हायवे 48 सोडून विरार फाट्यावरून आतमध्ये आलो आहे विरार स्टेशनच्या रोडला. आणि विरार स्टेशनवरून आपण नालासोपाऱ्याला जाणार आहोत, कारण की पुढे पेल्लारला एकदम पूर्णपणे जाम आहे. पेल्लार ते सातिवली NH48 मुंबईच्या दिशेने फुल जाम आहे. जर कोणी विरारवरून मुंबई साईडला जात असेल तर हायवेची कंडिशन बघून त्यांनी निघावे आणि तसा प्लॅन करावा. आता आपण विरार फाट्यावरून टुवर्ड्स विरार स्टेशन या दिशेने जात आहोत.